नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। तर सोलापूर जीएमसी अंतर्गत पाहू शकता की 153 जागांसाठी केवळ 10वी पासवरती नवी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। शैक्षणिक पात्रता केवळ 10वी पासवरती तुम्ही 15 पेक्षा अधिक म्हणजे सगळी जी पदे आहेत तर या पदांसाठी अर्ज करू शकता। वेतन साधारणतः 47,000 रुपयांपर्यंत मिळणार आहे। तर अशी ही नवी भरती प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली आहे। चला तर याची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यानंतर सहजचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया आणि खात्रीशीर माहिती करता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। अशा प्रकारे सर्वप्रथम जी पदसंख्या आहे पाहू शकता की 153 पदांसाठी जीएमसी सोलापूर अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। सगळ्याच पदांसाठी 10वी उत्तीर्ण परीक्षा असणारे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात। तर याच्यामध्ये पाहू शकता की कक्षसेवक यासाठी वेतन 15,000 पासून 37,000 पर्यंत 123 पदसंख्या आहे। त्याचबरोबर दुसरं बाह्य रुग्ण विभाग सेवक यासाठी देखील सगळीच जी पदं आहेत तर यांच्यासाठी 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। याचबरोबर बाह्य रुग्ण विभाग सेवक 9 पदे 15,000 पासून ते 37,000 पर्यंत वेतन। त्याचबरोबर शिपाई पदासाठी देखील वेतन श्रेणी सगळ्यांना सारखी आहे। शिपाई पदासाठी एकूण 3 जागा आहेत। त्यानंतर माळी या पदासाठी 1 जागा आहे। पंप सहवर्ती यासाठी देखील 1 जागा आहे। क्ष किरण सेवक यासाठी 1 जागा, प्रयोगशाळा सेवक यासाठी 2 जागा आहेत। चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2 जागा, रुग्णपट वाहक यासाठी 1 जागा आहे। सहाय्यक स्वयंपाकी यासाठी 3 जागा, परिचारिका जेवण विभाग सेवक यासाठी 3 जागा आहेत। भांडार सेवक यासाठी 2 जागा, पोस्टमॉर्टम रूम परिचर यासाठी 2 जागा, अशा 153 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तर यासाठी येथे शैक्षणिक पात्रता सगळ्याच पदांसाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। तर याच्यामध्ये सहाय्यक स्वयंपाकीसाठी पाहू शकता की कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे। याच्यासाठीच फक्त एक्स्ट्रा क्वालिफिकेशन लागणार आहे। बाकी सगळ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचं आहे। 10वीची परीक्षा उत्तीर्ण असला तरी देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण डिटेल आहे आरक्षणासंदर्भात संपूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये देण्यात आलेली आहे। पदांचा सविस्तर आरक्षण तपशील देखील येथे तुम्ही पाहू शकता। संपूर्ण माहिती तुम्हाला पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। येथे आल्यानंतर तुम्हाला येथे संपूर्ण हे पेज पाहायला मिळेल। जाहिरात आहे, त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तुम्हाला येथे नवीन नोंदणी सर्वप्रथम करायची आहे। तर येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। अर्ज करण्यासाठी येथे लक्षात घ्या की संपूर्ण अंडरटेकिंग आहे ते तुम्हाला वाचायचं आहे। क्लोज या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि लक्षात घ्या की येथे आय ॲग्री या टॅबवर क्लिक करायचं आहे। खाली स्क्रोल डाऊन करून येथे तुम्हाला पाहू शकता की तुमचं पहिलं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव कॅपिटल लिपीमध्ये जसं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती मार्कशीटवरती जसं आहे त्याप्रमाणे स्पेलिंग न चुकता टाईप करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आईचं नाव टाईप करायचं आहे। त्यानंतर वडिलांचं नाव पुन्हा येथे टाईप करायचं आहे। खाली तुमच्या नावात बदल आहे का? जर असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे। याच्यानंतर जन्मतारीख पॉपअप विंडोमधून निवडायची आहे। पुढे एज आल्याचं पाहायला मिळेल। जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे। मोबाईल क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। OTP व्हेरिफिकेशन मोबाईलवरतीच होणार आहे। कन्फर्म मोबाईल नंबर येथे सेम नंबर टाकायचा आहे आणि त्याचबरोबर ईमेल ID देखील तुम्हाला 2 ठिकाणी कन्फर्म ईमेल ID सेम ईमेल ID टाईप करायचा आहे। खाली स्क्रोल डाऊन करून 10वीच्या परीक्षेचा जो हॉल तिकीट नंबर आहे, परीक्षा क्रमांक आहे तो सर्टिफिकेटवर पाहून टाकायचा आहे। परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष तुम्हाला येणाऱ्या पॉपअप विंडोमधून सर्टिफिकेटवर पाहून टाकायचं आहे। परीक्षा सेंटर 3 तुम्हाला द्यायचे आहेत, तुमच्या जिल्ह्यानुसार देऊ शकता। अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल। तर सर्वप्रथम OTP पाठवण्यासाठी कॅप्चा आहे तो या ठिकाणी दिलेला आहे तसा टाईप करा। सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आपण जो नंबर टाकला त्यावरती OTP आलेला आहे तो टाईप करायचा आहे। व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर आला नसेल तर रिसेंड OTP या टॅबवरती क्लिक करून तुम्ही OTP पुन्हा जनरेट करू शकता।
OTP हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली पॉपअप विंडो पाहायला मिळेल. क्लोज या टॅबवरती क्लिक करायचं आहे. येथील कॅप्चा आहे तसा टाईप करून अंडरटेकिंग बॉक्सवरती समोरील जी माहिती तुम्ही टाईप केलेली आहे तर व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती बरोबर असेल तर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. एकदा का तुम्ही माहिती भरली त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर एडिट या ऑप्शनचा वापर करू शकता. ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला बदल करता येणार नाही. तर लक्षात घ्या की तुमचा रजिस्ट्रेशन ID तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या मोबाईलवरती ईमेल IDवरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येणारी पॉपअप विंडो तुम्हाला क्लोज करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला येथे पुढचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे. तर यानंतर तुम्ही लॉग आउट केलात तर ID आणि पासवर्ड तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आणि ईमेलवरती पाठवला जाणार आहे. त्यानंतर पोस्ट सिलेक्शन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. येथे प्लस आयकॉन आहे त्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला जो ॲक्च्युअल फॉर्म आहे तो भरण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे. तर यानंतर संपूर्ण माहिती सुरुवातीला लक्षात घ्या की संपूर्ण जाहिरात तुम्ही वाचली असेल तर अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात पोस्ट आहेत त्या 10वीच्या बेसवरती आहे. त्यामुळे कोणत्या पोस्टसाठी अर्ज करताय ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. तर सगळ्यात प्रथम इथे सगळ्या पोस्टची नावं आहेत. पोस्ट निवडून झाल्यानंतर तुम्हाला पुढे लक्षात घ्या की पोस्टचा कोड तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. एका वेळी तुम्हाला एका अर्जामध्ये एकच पोस्ट निवडता येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. संपूर्ण डिटेल तुम्ही यापूर्वी जी टाकलेली आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येणार आहे. त्यानंतर येथे वैवाहिक स्थिती येथे मॅरिड, अनमॅरिड अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहता येईल आणि मला 2पेक्षा जास्त अपत्य आहेत का असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नो या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या येस म्हटलं तर तुम्ही या पोस्टसाठी पात्र नाही आहेत त्यामुळे नो या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि जे अनमॅरिड आहेत त्यांना काहीही करायची गरज नाही. यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून नॅशनॅलिटी या टॅबवरती इंडियन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का येथे देखील येस करायचं आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे आणि लक्षात घ्या की तुमच्याकडे डोमासाईल किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर कोणतंही एक तुम्ही सादर करू शकता. लक्षात घ्या सदरचं सर्टिफिकेट इश्यू झाल्याची तारीख तुम्हाला सर्टिफिकेटवर पाहून टाकायची आहे. त्यानंतर लक्षात घ्या की डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा लक्षात घ्या की याचा जो अनुक्रमांक आहे सर्टिफिकेटवर पाहून तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. यानंतर कॅटेगरी डिटेल टाईप करायची आहे. जात प्रवर्ग या टॅबवर क्लिक करून तुमची कॅटेगरी कोणती तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर पाहू शकता की दुसऱ्या कॉलममध्ये सब कॅटेगरी लक्षात घ्या की तुम्हाला कोणत्या कॅटेगरी अंतर्गत अर्ज करायचा आहे. तुमची कॅटेगरी येईल आणि दुसरी अनरिझर्व्ह कॅटेगरी देखील तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील तर दुसरी ओपन अनरिझर्व्ह कॅटेगरी देखील निवडू शकता. जर तुमच्याकडे जर सर्व डॉक्युमेंट असतील तर तुमची मूळ जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला निवडायची आहे. उदाहरणार्थ तुमची कॅटेगरी OBC आहे तर येथे पण तुम्हाला OBC निवडता येईल. पण तुमच्याकडे सर्व कागदपत्रे उदाहरणार्थ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या की जात सर्टिफिकेट म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट इश्यू झाल्याची तारीख तुम्हाला पॉपअप विंडोमधून निवडायची आहे. त्यानंतर सर्टिफिकेटचा अनुक्रमांक, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जर असेल लक्षात घ्या तर तुम्हाला त्याची इश्यू झाल्याची तारीख सर्टिफिकेटवर पाहून टाकायची, नसेल तर काही करायची गरज नाही. येथे सूचना दिल्या आहेत की आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे लागणारच आहेत. तर याच्यानंतर जे विद्यार्थी नॉन क्रिमिनल अंतर्गत येतात त्यांना हा तपशील टाईप करायचा आहे. प्रमाणपत्र आहे त्या प्राधिकरणाचं नाव, तहसील ऑफिस असेल किंवा जे सर्टिफिकेटवर आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट कधी इश्यू झालं त्याची तारीख, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा सिरीज नंबर ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायचं आहे. यानंतर तुमच्या शरीरावर असणारे ओळखीचे चिन्ह जर कुठलं असेल तर टाईप करायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या की आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला इथे एक द्यायचं आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता की पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पासपोर्ट किंवा बँक पासबुक याच्यापैकी तुम्हाला एक सर्टिफिकेट देता येणार आहे. तर याच्यामध्ये पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन तर यापैकी तुम्ही कोणतेही एक तुम्ही ID प्रूफ घेऊ शकता. त्यानंतर पॅन कार्डवर असेल तर पॅन कार्डवरचं नाव तुम्हाला जसं आहे तसं टाकायचं आहे. पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला लक्षात घ्या सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डेटा सेव्ह सक्सेसफुली पॉपअप विंडो पाहायला मिळेल. ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे. ॲडिशनल डिटेल याच्यामध्ये लक्षात घ्या की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे तुम्ही मुलगा, मुलगी आहात का,
एक जो स्टेटस आहे होय म्हटला तर संपूर्ण डिटेल टाकावी लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर राज्य किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी आहात का? हा स्टेटस तुम्हाला टाकायचा आहे. प्रकल्पग्रस्त असाल तर येस म्हटलं तर संबंधित पुरावे द्यावे लागतील. सर्टिफिकेट प्राधिकरणाचं नाव, सर्टिफिकेट इश्यू झाल्याची तारीख आणि क्रमांक अशी संपूर्ण माहिती पाहून टाकायची आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर भूकंपग्रस्त तपशील, अंशकालीन कर्मचारी तपशील असेल तर येस, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. माजी सैनिक तुम्ही आहात का? त्यानंतर क्रीडा व्यक्ती आहात का? स्पोर्ट्समन हा महत्त्वाचा ऑप्शन आहे. जर स्पोर्ट्समन असाल तर कुठल्या स्तरावरती तुम्ही प्रावीण्य मिळवलेलं आहे, नॅशनल किंवा स्टेट लेव्हल. त्यानंतर लक्षात घ्या अशी संपूर्ण माहिती, क्रीडा स्पर्धांचे प्रकार, त्यानंतर स्पर्धेचं पूर्ण नाव, पदक कुठलं मिळालेलं आहे, प्रमाणपत्र जे आहे त्या सर्टिफिकेटवरील प्राधिकरणाचं नाव, सर्टिफिकेट कधी मिळालं आणि सर्टिफिकेट नंबर अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर दिव्यांग जर असाल तर तुम्ही येस म्हणायचं आहे. संपूर्ण डिटेल तुम्हाला टाईप करायचं आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या की जर दिव्यांग असाल तर काहीच पोस्टनाच ॲप्लिकेबल आहे, इतर पोस्टना ॲप्लिकेबल नाही. ही संपूर्ण माहिती PDF फाईलमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का? स्टेटस टाईप करायचा आहे. तुम्ही अनाथ आहात का? ते देखील तुम्हाला टाईप करायचं आहे. आणि याच्यानंतर इतर तपशीलमध्ये सगळे जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी नोच तुम्हाला करायचं आहे. सगळे तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डेटा सेव्ह सक्सेसफुली पॉपअप विंडो तुमच्यासमोर आल्याची पाहायला मिळेल. ओके टॅबवर क्लिक केल्यानंतर ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. ॲड्रेस लाईन 1 ॲट पोस्ट, त्यानंतर कंट्री येथे तुम्हाला इंडिया निवडायचं आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य येणाऱ्या यादीमधून तुम्हाला निवडायचं आहे. जिल्हा, त्यानंतर गाव आणि पिनकोड अशी संपूर्ण माहिती टाईप करून तुमचे परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स म्हणजे तात्पुरता ॲड्रेस सेम असेल तर अंडरटेकिंग बॉक्सवरती येस म्हणायचं आहे. दोन्ही ठिकाणी सेम ॲड्रेस कॉपी होईल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डेटा सेव्ह सक्सेसफुली पॉपअप विंडो पाहायला मिळेल. ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर शैक्षणिक पात्रता, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे काय ते येस म्हणायचं आहे. 10वीची परीक्षा, शैक्षणिक मंडळाचं नाव येथे पाहू शकता की महाराष्ट्र स्टेट बोर्ड. इतर बोर्डाचे विद्यार्थी असतील तर त्यांना अदर ऑप्शन आहे. शाळा संस्थेचं नाव, त्यानंतर लक्षात घ्या की पर्सेंटेज टक्केवारी येथे तुम्हाला पर्सेंटेज ऑप्शन घ्यायचा आहे. एकूण किती गुण मिळाले, एकूण किती गुणांची परीक्षा होती आणि त्यानंतर किती गुणांची टक्केवारी आपोआप येथे आल्याचं पाहायला मिळेल. संपूर्ण माहिती टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या की तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे. 80 ते 100 KBच्या दरम्यान JPG फॉर्मॅटमध्ये फोटो अपलोड करायचा आहे. क्लिक हिअर टू अपलोड या टॅबवर सर्वप्रथम क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला लाईव्ह फोटो देखील काढायचा आहे. क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो या टॅबवर क्लिक करून वेबकॅमच्या मदतीने तुम्हाला लाईव्ह फोटो काढायचा आहे. त्यानंतर अपलोड या टॅबवर क्लिक करून तुमच्या फोनवरती किंवा तुमच्या PCवरती जो फोटो ठेवलेला आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. सगळी माहिती अपलोड करून झाल्यानंतर पाहू शकता की फोटो 100 ते 2 MB 100 KB पासून ते 2 MB पर्यंत JPG, PNG अशा फॉर्मॅटमध्ये फोटो चालणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला सही अपलोड करायची आहे. ब्लॅक पेनने सही करायची आहे. ब्लँक पेजवरती ती तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर 10वीची प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर पाहू शकता की त्यानंतर 10वीची गुणपत्रिका किंवा बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात राहत असणारे रहिवासी पुरावा, याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, जन्माचा दाखला अशी कोणतेही एक कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी, ओपन कॅटेगरीसाठी गरज नाही. त्यानंतर ओळखीचा पुरावा जो तुम्ही निवडला आहात, आधार कार्ड, पॅन कार्ड असेल किंवा वोटर ID असेल. आधार कार्डचं यामध्ये ऑप्शन नाही आहे. इतर ऑप्शन आहेत ते वापरून तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर इतर जर डॉक्युमेंट असतील तर ते देखील तुम्ही अपलोड करू शकता. येथे फी आल्याचे पाहायला मिळेल. ₹900 रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे. तर येथे फी आल्याची पाहायला मिळेल. संपूर्ण माहिती अंडरटेकिंग बॉक्स आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला इथे प्रिव्ह्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म आहे संपूर्ण पाहायला मिळेल. चेक करून घ्यायचा आहे. जर काय बदल असेल तर तुम्ही इथे एडिट बॅक या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही फॉर्म पाहू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून झाल्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पेमेंटसाठीचं पेज ओपन होईल. तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि सदरच्या फॉर्मची प्रिंट काढून सेव्ह करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे सदरच्या भरती प्रक्रियेकरता तुम्हाला अर्ज करता येणार आहे. जर काय या फॉर्म संदर्भात तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती तसेच नवीन भरती संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.